नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा बावदाने. दिलसे बाय दीपा या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन. मित्रमैत्रिणींनो, हास्य हुस्य करत संपला एकदाचा उन्हाळा. पण असा एकदम तो संपत नसतो. व्रात्य मुलासारखा वाकोल्या दाखवत दाखवत तो जातो. ग्रीष्म ऋतू संपता संपता आभाळात कृष्ण मेघ जमू लागतात. कधी सोसाट्याचा वारा सुटतो. आता येईल पाऊस, मग येईल पाऊस असं वाटत राहतं. पण तो पडेलच याची गॅरंटी नसते. कधी 4 शिंतोडे येतात, तर कधी मेघ विरून जातात. अशा या वादळी वाऱ्यामध्ये छोट्या छोट्या कैऱ्या झाडावरून गळून पडतात आणि मग पोरटोरं धूम ठोकतात कैऱ्या वेचायला. ती एक वेगळीच मज्जा असते बरं का. कैऱ्या वेचायच्या, आईच्या ओंजळीत आणून टाकायच्या. आपण सगळ्यांनीच बालपणी हा अनुभव घेतलेला आहे. इयत्ता 2रीच्या वर्गाला सरिता पत्की यांची पाऊस नावाची एक सुंदर कविता आहे. आभाळ वाजलं झडाडधुम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहत सो सो सो, पाण्यात नाव सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, हातभर जाऊन बुडली बुडली. अशा या आगंतुक पावसामुळे बऱ्याचदा तारांबळ उडते. आपण अजिबात तयारीत नसतो पावसाच्या. एकतर छत्री तरी बरोबर घेतली नसते, किंवा घेतलेली छत्री चांगल्या कंडिशनमध्ये तरी नसते. अशीच एक गंमत आपण ऐकूया तारांबळ या कवितेत. रेवा निघाली कॉलेजला, बोलता बोलता पास विसरला. रेवा निघाली कॉलेजला, बोलता बोलता पास विसरला. मग पास घेतला तर डबा राहिला. आईचा जीव थोडा थोडा झाला. लगबगीने आई निघाली, रेवाला हाका मारू लागली. लगबगीने आई मग निघाली, रेवाला हाका मारू लागली. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली, छत्रीसाठी आई माघारी आली. धावत पळत कशी तरी आई पोचली बसस्टॉपवरती. धावत पळत कशी तरी आई पोचली बसस्टॉपवरती. तिथेच रेवा उभी दिसली. आईला बघताच तिची कळी खुलली. हातातली छत्री जेव्हा रेवाने पाहिली. रेवाला घाई बस पकडायची, आईला घाई छत्री द्यायची. रेवाला घाई बस पकडायची, आईला घाई छत्री द्यायची. धावपळीत मग छत्रीच मेली तुटली. दांडा हातात राहिला, कापडाने भरारी घेतली. ते कापड गोळा करण्यात वेळ गेला. बसने जायचा विचार मग रद्द केला. कारण खूपच उशीर झाला होता. रिक्षाने जायला हवे होते आता. धडपडत रेवा रिक्षात चढली, पण ऑलरेडी एक आजी आधीच होती बसलेली. धडपडत रेवा रिक्षात चढली, पण ऑलरेडी एक आजी आधीच होती बसलेली. बसता बसता छत्रीची दांडी निसटली, आजीच्या नाकावर जाऊन पडली. साधी होती आजी बिचारी, म्हणाली घाबरू नकोस ग पोरी. साधी होती आजी बिचारी, म्हणाली घाबरू नकोस ग पोरी. आईला देऊन टाक मोडकी छत्री. आईला देऊन टाक मोडकी छत्री. काय आहे त्याचा उपयोग तरी. स्टेशनला जाईस्तवर पाऊस थांबला, सगळीकडे नव्हता वाटतं पडला. स्टेशनला जाईस्तवर पाऊस थांबला, सगळीकडे नव्हता वाटतं पडला. लोक बघू लागले भिजलेल्या रेवाला. पाऊस नसाना, कोणी बरे भिजवले हिला. रेवाची फजिती जेव्हा घरच्यांनी ऐकली, रात्री मग एक अर्जंट मीटिंग ठरली. रेवाची फजिती जेव्हा घरच्यांनी ऐकली, रात्री मग एक अर्जंट मीटिंग ठरली. घरातील छत्र्यांची मोजदाद झाली आणि प्रत्येकाला एक छत्री अलॉट झाली. ऊन असो वा पाऊस असो वा थंडीचा मौसम असो, ऊन असो वा पाऊस असो वा थंडीचा मौसम असो, छत्री हमेशाच जवळ असावी. चेष्टेने मग हसो कुणी कितीही, चेष्टेने मग हसो कुणी कितीही, चेष्टेने मग हसो कुणी कितीही. धन्यवाद रसिक श्रोते हो. आशा आहे
ही कविता पण तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही पण असा तारांबळ उडाल्याचा एखादा अनुभव नक्कीच घेतला असेल. आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा बरं का. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.